कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान सभा. संविधान सभेची निर्मिती केव्हा झाली, कशी झाली आणि कशा पद्धतीने झाली आणि किती समित्या होत्या त्यात, त्याचा अभ्यास आपण मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या चॅप्टरमध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले 1934 मध्ये एम एल रॉय यांनी घटना समितीची आयडिया मांडली 1934 मध्ये. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी घटना समिती पाहिजे असे स्वतंत्र भारतासाठी याचं मांडलंय. त्यानंतर 1935 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी घटना समिती पाहिजे असा वाद म्हणतो प्रस्ताव मांडला. आणि ऑगस्ट ऑफर 1940 मध्ये घटना समितीची स्थापना व्हावी असे प्रिन्सिपली ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे प्रिन्सिपली म्हणजे ते इम्प्लिमेंट नाही केलं गेलं, पण इंग्रजांनी ते मांडलं, ब्रिटिश शासनाने ते मांडलं की 19 ऑगस्ट ऑफर मध्ये की कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली स्थापन करण्यात यावी. ओके, ही फॅक्ट लिहून घ्या. जेवढं बोर्ड आवडतं तेवढं लिहून घ्यायचं प्रत्येक गोष्ट. 1934 साली एम एन रॉय यांनी घटना समिती पाहिजे, स्वतंत्र भारतासाठी घटना समिती पाहिजे असा प्रस्ताव मांडला त्यांनी. प्रस्ताव. ओके, एम एन रॉय हे कम्युनिस्ट पार्टीचे होते आणि कम्युनिस्ट मुवमेंट चालू केली होती भारतात. ओके, झालं. कंपोजिशन घटना समितीचे ते समावेश काय करतो. कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 मध्ये नोव्हेंबर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन भारतात आले. त्यांनी भारताला घटना समिती पाहिजे, म्हणजे घटना पाहिजे, स्वातंत्र्यानंतर स्वतःचं कामकाज चालण्यासाठी भारताला घटना पाहिजे याचा प्रस्ताव मांडलेला होता अगोदरच, तो त्यांनी ऍक्सेप्ट केला कॅबिनेट मिशन प्लॅन द्वारे. ओके, तर कॅबिनेट मिशन प्लॅन कधी आलं होतं, नोव्हेंबर 1946. ओके, नोव्हेंबर 1946 मध्ये त्यांनी घटना असावी असं मान्यता दिली भारतीय स्वतंत्र भारतानंतर. तर त्याचे सदस्य होते पेथिक लॉरेन्स, जे त्याचे चेअरमन पण होते. ओके, 2 नंबर होते. स्टॅफर्ड क्रिप्स आणि 3 नंबर होते एबी अलेक्झांडर. हे त्यांचे कॅबिनेट मिशन प्लॅनचे 3 सदस्य होते. ओके, कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये भरपूर प्रोव्हिजन होते, ते आपण मॉडर्न इंडियाचा अभ्यास करू ना त्यात तो कॅबिनेट मिशन प्लॅन जेव्हा म्हणजे भारताचे स्वातंत्र्याकडे जेव्हा वाटचाल झालेली होती ते किती प्रकारचे आणि तेव्हा घटना समितीचं कसं इव्हॉल्युशन झालं होतं ते आपण स्वतंत्र भारत जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा आपण. ओके,
स्ट्रेंथ आहे का स्ट्रिक्ट मग टोटल स्टेट? घटना समिती जेव्हा स्थापन झाली तेव्हा प्रत्येक प्रोव्हिन्स मधून, ब्रिटिश इंडिया प्रोव्हिन्स मधून आणि प्रिन्सली स्टेट होते जे राज्यांच्या अधिकाराखाली होते, आणि जे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होते त्या राज्यांनी घटना समिती स्थापन करण्यासाठी निवडणुका केल्या. तर टोटल स्ट्रेंथ होती घटना समितीची 389. तर त्यातले 296 हे ब्रिटिश इंडियाचे होते. ब्रिटिश इंडिया म्हणजे ज्या भागावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्याच्यावर 296 सदस्य हे ब्रिटिश इंडियाचे होते जे निवडून केलेले होते. आणि प्रिन्सली स्टेट होते हे 93 होते, म्हणजे राजांनी त्यांच्या राज्यातून नेमणूक केलेली होती, म्हणजे निवडलेले नव्हते ते, नेमणूक केली होती, राजांनी ते निवडून दिलेले होते आणि हे प्रत्यक्ष जनतेने निवडून दिलेले होते 296. तर त्याच्यापैकी काँग्रेसनं 208 सीट केली, जिंकले. 208 सीटवर काँग्रेस जिंकून आली आणि 73 सीटवर मुस्लिम लीग जिंकून आली. पण काय झालं, 1947 15 ऑगस्ट 1947 जेव्हा भारताची फाळणी झाली तर हे 73 सदस्य जे मुस्लिम लीगचे त्यांनी पाकिस्तानची मागणी केलेली होती. त्याच्यामुळे 73 सदस्यांनी नाकारलं, संविधान सभेत जाण्याचं नाकारलं आणि त्यांनी संविधान समितीमध्ये सहभाग घेतलेला नाहीये. आणि त्याच प्रकारे हे प्रिन्सली स्टेट होते यांनी पण, कारण काय झालं होतं 15 ऑगस्ट 1947 रोजी माउंटबॅटन प्लॅन होता. माउंटबॅटन प्लॅन 3 जून 1947 या प्लॅननुसार असं केलेलं होतं की जे प्रिन्सली स्टेट आहे यांचा अधिकार येतो की तुम्ही एकतर भारतात जा, पाकिस्तान जा किंवा स्वतंत्र राहा. त्या प्रिन्सली स्टेट यांनी वेगळे राहायचं ठरवलं आणि त्यांनी संविधान सभेमध्ये सहभाग घेतलेला नाहीये. त्याच्यामुळे सुरुवातीला फक्त एवढे सदस्य होते 296. ओके. नंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य भेटलं तेव्हा हळूहळू प्रिन्सली स्टेट त्यात सामील झाले आणि मुस्लिम लीग पैकी जे भारतातले मुस्लिम होते, भारतातच राहू इच्छित होते, तर त्यांनी पण संविधान सभेत भाग घेतला आणि भारताचं संविधान बनायला मदत केली. ओके. आणि हे ब्रिटिश इंडियाचे होते हे इलेक्टेड होते. इलेक्टेड म्हणजे आपण आता निवडणूक कशी घेतो एमपीची एमएलएची तशी निवडणूक केली होती. पण निवडणूक त्या बेसिसवर होती, फक्त जे टॅक्स भरत होते, जे एज्युकेटेड होते आणि ज्यांच्याकडे मालमत्ता होती चांगल्या प्रकारे तेच निवडून गेलेले होते. आता कसं आपल्याला अडल्ट फ्रँचाइज आहे. अडल्ट फ्रँचाइज म्हणजे 18 वर्षाच्या वरील कोणीही मतदान करू शकतं, जो भारताचा नागरिक आहे तो मतदान करू शकतो. पण त्यावेळेस असं प्रोव्हिजन होतं की जो टॅक्स भरू शकतो म्हणजे श्रीमंत माणूसच, आणि एज्युकेशन जो एज्युकेटेड आहे तोच फक्त निवडून देऊ शकतो, अशी त्यावेळेची प्रोव्हिजन होती. ओके. इथपर्यंत समजलं? आणि डाऊट? इंग्लिश मध्ये आलो का? समजतंय पण लेक्चर समजतंय ना? फॅक्ट्स पाहणं फक्त मला. मी असं करायचं, हे कॉन्स्टिट्यूशन आहे, हे असं करायचं ऍक्ट आहे. ओके. आणि हे आर्टिकल म्हणजे कलम. ओके. ऍक्ट म्हणजे कायदा. ऍक्ट म्हणजे कायदा. आणि असं केलं तर हे पार्लमेंट शॉर्टकटमध्ये. ओके. हे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. आता 9 डिसेंबर 1946 जेव्हा संविधान सभेची पहिली मीटिंग झाली तर प्रेसिडेंट नव्हता. म्हणजे प्रत्येक मीटिंग व्हायचं असली तर अध्यक्ष निवडून जाऊ, पण प्रेसिडेंट असतात. पण प्रेसिडेंट प्रेसिडेंट तो त्याच्यामुळं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना
टेम्पररी प्रेसिडेंट केलं. आणि टेम्पररी यांनाच काय केलं, कारण हे त्या सभेतले सगळ्यात ओल्ड होते त्यांना, त्याच्यामुळे यांना केलं. आणि ही ओल्डची हे कुठून आली आयडिया, फ्रान्समध्ये एक रोल आहे. एखादा मीटिंग भरली तर त्या मीटिंगला समजून घ्या अध्यक्ष नसला तर सगळ्यात जो वयस्कर माणूस आहे त्याला अध्यक्ष म्हणून निवडून देतात. तर त्या याच्यानुसार सचिदानंद सिन्हा यांना टेम्पररी प्रेसिडेंट केलं आणि त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना निवडून प्रेसिडेंट केलं, जे भारताचे पहिले राष्ट्रपती पण होते आणि संविधान सभेचे अध्यक्ष पण होते. ओके, किती मग कालावधीसाठी होती सचिन? सच्चिदानंद सिन्हा हे कालावधी 5-6 दिवसासाठी होते, जास्त नव्हते, फक्त 5-6 दिवसासाठी. कारण फर्स्ट मीटिंग झाली का? म्हणजे फर्स्ट फर्स्ट मीटिंग हे करू शकतो आपण. फर्स्ट मीटिंग म्हणजे असं असतं की फर्स्ट मीटिंग भरली त्याच्यानंतर दुसऱ्या मीटिंगला 4-5 दिवस पण लागू शकतात, असं असतं ते. मग तोपर्यंत दुसऱ्या मीटिंग मध्ये दुसऱ्या मीटिंग नाही राजेंद्र प्रसाद. येईल ना? दोन व्हाईस प्रेसिडेंट पण होते नाही, ओके. हा व्हाईस प्रेसिडेंट. ओके ओके, ते आपल्या HC मुखर्जी. हां व्हाईस प्रेसिडेंट, 2 व्हाईस प्रेसिडेंट होते. एक HC मुखर्जी आणि दुसरे होते VT कृष्णमाचारी. ओके, HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी. 4 प्रश्न असं घेऊ शकतो की संविधान सभेमध्ये 2 व्हाईस प्रेसिडेंट होते का. आता आपण कन्फ्युज होतो की प्रेसिडेंट एकच राहतो, व्हाईस प्रेसिडेंट दिले एकच राहतो, मग त्याच्यामुळे आपण कन्फ्युज होतो की एकच राहू शकतो, 2 पण निवडून येऊ शकतो. आमच्याकडे आहे ना, 2 उपमुख्यमंत्री आहे ना आता. हां, 2 उपमुख्यमंत्री आहे नाही का? आणि ते उपमुख्यमंत्री कसं असतं माहिती आहे का, डिप्टी PM. डिप्टी PMची कॉन्स्टिट्यूशन मध्ये कशाच प्रकारे मेन्शन नाही. तो फक्त एक लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मेंबर म्हणून काम करतो. तो कोणत्याच प्रकारचा CM नसतो. त्याला अधिकार असते कोणते, तो फक्त मेंबर असतो. फक्त ते म्हणायचं म्हणून त्याला डेप्टी मिनिस्टर म्हणून देतात एक हे भेटण्यासाठी फक्त. अशा कोणत्याच प्रकारचे प्रोव्हिजन संविधानात नाही. डिप्टी PM तसंच आहे का? हो, ते पण नाही केलं. डिसेंबर का 31 डिसेंबर? 13 डिसेंबर. 31 डिसेंबर लिहिलंय का? मेक शुअर इट. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन, उद्दिष्टांक ठराव. जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर किती ते पाहून घेतो, मेक शुअर इट. 31-13 आहे. 13 डिसेंबर 1946 मध्ये मांडलं, संविधान सभेत मांडलं आणि 22 जानेवारी 1947 रोजी ते अडॉप्ट केलं ॲज अ प्रेमबल म्हणून. प्रेमबल म्हणजे आपले राज्यघट काय म्हणतात प्रेमबलला ते संविधानच्या अगोदर काय ते आम्ही भारताचे लोक सरनामा. आता ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मध्ये असं म्हटलं आहे की सर्व प्रकारचे अधिकार
ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन होतं, हे डायरेक्शन होतं कॉन्स्टिट्यूशनला. म्हणजे संविधान कशा प्रकारे बनेल हिच्या डायरेक्शनवर बनलेले ते. म्हणजे हिच्यात मेन्शन केलेले कशा प्रकारचे अधिकार असणार आहे, नागरिकांचे कशा प्रकारचे अधिकार असणार आहे, स्टेट कशा प्रकारे राज्य करणार आहे, आणि राष्ट्रपती यांचे काय असणार आहे, अधिकार वगैरे असणार आहे. ओके, तुमचे अधिकार हक्क याचे सगळे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मध्ये मांडलेले आहे. तर आपलं जे पूर्ण कॉन्स्टिट्यूशन आहे ना, पूर्ण कॉन्स्टिट्यूशनचा एक पेज मध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन, त्या ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मध्ये आपलं पूर्ण कॉन्स्टिट्यूशन मेन्शन केलेलं आहे. आता प्रत्येक पुस्तक असतं, प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या अगोदर एक पेज असतं, त्या पेज मध्ये दिलेलं असतं की या पुस्तकात काय मेन्शन केलेलं आहे. प्रस्तावना आपण म्हणतो त्याला. तर त्याच प्रकारे ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन 13 डिसेंबर 1946 ला हे केलं आणि 22 जानेवारी 1947 ला अडॉप्ट केलं ते कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनं, आणि त्याचं रूपांतर प्रेमबल मध्ये झालं. ओके, नंतर प्रेमबल चॅप्टर पाहू आपण. झाले तीन जून 1947 च्या माउंट बॅटन प्लॅननुसार इंडियन इंडिपेंडेंट ऍक्ट 1947. या वय IMP डेट्स आहे. 22 जुलै 1947 ला नॅशनल फ्लॅग अडॉप्ट केला कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीला, जो की तिरंगा आहे. ओके, तिरंगा अडॉप्ट केला कधी 22 जुलै 1947, आणि 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेचं लास्ट सेशन झालं. 24 जानेवारी 1950 रोजीचं एक लास्ट अधिवेशन होतं संविधान सभेचं, आणि त्या लास्ट अधिवेशनात नॅशनल सॉन्ग कोणतं आहे भारताचं? वंदे मातरम. आणि नॅशनल अँथम जनगण मन हे त्या दिवशी अडॉप्ट केलं. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जेव्हा स्टॅब्लिश झाली होती आणि ते शेवटचं सेशन पर्यंत 11 सेशन मध्ये एक कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने आपलं कामकाज केलं, म्हणजे घटना तयार करायचं काम केलं. आणि 11 सेशन हे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात संपलं. ओके, थोडी दिवस लागले बनायला. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 11 सेशन.
सेशनला हे आपल्या सभा का घटना 11 झालं हे पण घेऊ. IMP संविधान सभाची स्थापना झाली. प्रत्येक सदस्याला म्हणजे एक समिती नेमण्यात आली. अशा भरपूर प्रकारच्या समित्या नेमण्यात आल्या आणि प्रत्येक समितीला वेगवेगळं काम देण्यात आलं. म्हणजे काम वाटप केलं आणि त्याच्यानुसार संविधान सभेचं कामकाज सुरू झालं आणि प्रत्येक सभेत हे करत होते, डिस्कशन करतो त्या गोष्टीवर कोणते प्रोव्हिजन घ्यायचे, कोणते प्रोव्हिजन नाही घ्यायचे. ओके, आपण IMP कमिटी पाहू. जवाहरलाल नेहरू यांच्या अंतर्गत या 4 समित्या मुख्य समित्या होत्या. ओके, एक युनियन पॉवर कमिटी म्हणजे संघराज्य अधिकार समिती, मराठीतली संघराज्य अधिकार समिती पहिली. दुसरी आहे युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, संघराज्य संविधान समिती, राज्यघटना समिती, संघराज्य राज्यघटना समिती. स्टेट कमिटी, संस्थानी समिती, स्टेट कमिटी, संस्थानी समिती. स्पेशल युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, संघराज्य राज्यघटना समिती, संघराज्य राज्यघटना समिती. स्टेट कमिटी, संस्थानी समिती. ठीक आहे का? ओके. आणि एक स्पेशल कमिटी फॉर एक्झामिनिंग द ड्राफ्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनचा जो ड्राफ्ट बनलेला होता, ज्या बेसिसवर कॉन्स्टिट्यूशन वाढणार होतं पुढं, त्याच्यावर काय काय प्रोव्हिजन येते तर ते एक्झामिन करण्यासाठी, परीक्षण करण्यासाठी स्पेशल कमिटी फॉर एक्झामिनेशन ऑफ ड्राफ्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कमिटी जवाहरलाल नेहरू यांच्या अंतर्गत होती. ओके, या कमिटी आहे ना, ही नेहमी विचारलं जातं प्रत्येक क्वेश्चन पेपर, प्रत्येक कोणत्याही एक्झाम मध्ये. पर्यंत डेट वगैरे विचारली गेली स्थापना नाही. कॉन्स्टिट्यूशन कमिटी अशा भरपूर कमिटी डेट कधी विचारत नाही. ते डेट सगळ्या सोबतच हे झाले डेटचे. डेट कोणत्या कमिटीची विचारतात जेव्हा स्वातंत्र्यानंतरच्या ज्या कमिट्या स्थापन झालेल्या आहेत, स्पेशल कमिटी आहेत. आता समजून घ्या, दुष्काळावर कमिटी स्थापन झाली एखादी, एज्युकेशनवर एखादी कमिटी स्थापन झाली, तिचे डेट विचारता नक्की पण. चार समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते का? हो. त्या ज्या वरच्या 2 कमिटी होत्या त्या मेजर कमिटी होत्या. 3 होत्या आणि खालच्या जेव्हा 2 होत्या, आय थिंक 2 होत्या. आणि शेवटची एक होती ती मायनर कमिटी होती.
मराठीतच देऊ की मला नंतर करू मराठी सांगत राहिलं ते नेहमी. मार्कर चेंज कर. झालं नाही ते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अंतर्गत रूल ऑफ प्रोसिजर कमिटी, कामकाज प्रक्रिया समिती, पहिली कामकाज प्रक्रिया समिती, दुसरी स्टेअरिंग कमिटी, सुकाणू समिती, सुकाणू मार्गदर्शन, सुकाणू किंवा मार्गदर्शन समिती आणि फायनान्स अँड स्टाफ कमिटी, वित्त व कर्मचारी समिती, ॲडहॉक कमिटी ऑन नॅशनल फ्लॅग, राष्ट्रध्वजासंबंधी हंगामी समिती. ओके. लास्टच्या हंगामी ना ॲडहॉक कमिटी ऑन नॅशनल फ्लॅग, राष्ट्रध्वजासंबंधी हंगामी समिती. हंगामी म्हणजे त्या 5-6 हंगामी समितीला देतात तात्पुरत्या काळासाठी बांधून स्टाफ इस्टॅब्लिश केलं. 2 नंबर का सुकाणू समिती. सुकाणू समिती. आणि ही आहे की बरं विचारता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या संबंधी एखादी कमिटी विचारली ती इथं राहते सुकाणू समिती. सुकाणू समिती. झाली तू अगोदरच लिहून आणलेलं वाटतं. बस गुड. बरं मग काही दरकार चालेल पण घेऊ. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अंतर्गत या 2 समित्या त्या प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी, प्रांतीय राज्यघटना समिती. ओके. आणि दुसरी ॲडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स अँड मायनॉरिटीज ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरिया. म्हणजे सल्लागार समिती कशावर सल्लागार समिती होती? फंडामेंटल राईट्स म्हणजे तुमचे मूलभूत अधिकार, मायनॉरिटीज म्हणजे अल्पसंख्याक आणि ट्रायबल्स अँड एक्सक्लुडेड एरिया. ट्रायबल म्हणजे आदिवासी आणि आदिवासी वगळलेला भाग, नॉर्थ ईस्ट एरिया. ओके. सल्लागार समिती. ओके. आता याच्या अंतर्गत नाही ॲडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स मायनॉरिटी ट्रायबल एक्सक्लूड एरिया, याच्या अंतर्गत काही उपसमित्या होत्या. त्या उपसमित्या आपण एका लाईनने लिहून घ्या. जे.बी. कृपलानी यांच्या अंतर्गत होती फंडामेंटल राईट्स कमिटी. ही ॲडवायझरी कमिटीची उपसमिती होती. ओके. अजून प्रत्येकीच्यावर होती फंडामेंटल राईट्सवर होती, मूलभूत अधिकारांवर, नंतर मायनॉरिटीजवर होती.
लिहिलं इथपर्यंत? लिहिलं का? म्हणजे निवडणुकी कमिटीचे सिनेचे गोपीनाथ बाबुले यांचं नाव घेऊन घ्यायचं. एच सी मुखर्जी यांच्या अंतर्गत मायनॉरिटी सब कमिटी होती. अल्पसंख्याक जे अल्पसंख्याक असतात, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्धिस्ट यांचे हे एच सी मुखर्जी यांच्या अंतर्गत ही मायनॉरिटी कमिटी. ओके. गोपीनाथ बारडोले यांच्या अंतर्गत नॉर्थ ईस्ट फ्रंटियर ट्रायबल एरिया आसाम एक्सक्लुडेड अँड पार्शियली एक्सक्लुडेड एरिया सब कमिटी. आसाम वगळता इतर अंतर्भूत न केलेले क्षेत्र, एक्सक्लुडेड म्हणजे जे समाविष्ट न केलेले क्षेत्र आहे, जे बाकी ज्या याच्यात समाविष्ट नाही केलेले आदिवासी एरियामध्ये ते एरियाचा धरून. ओके. गोपीनाथ बारडोले लिहून घेतलं पण. तिचं पूर्ण नाव मराठीत तिचं प्रॉनाऊन्स करतो मी. आसाम वगळता ही शेवटची कमिटी आहे. आसाम वगळता इतर अंतर्भूत न केलेली व अंशतः अंतर्भूत केलेली क्षेत्र उपसमिती. आसाम वगळता इतर अंतर्भूत न केलेली व अंशतः अंतर्भूत केलेली क्षेत्र समिती. एव्ही ठक्कर यांच्या अंतर्गत एक्सक्लुडेड आणि पार्शियली एक्सक्लुडेड एरिया सब कमिटी आदिवासी क्षेत्र संबंधित पण आणि अल्लादी कृष्ण स्वामी अय्यंगार यांच्यासोबत क्रेडेन्शियल कमिटी अधिकारपत्र.
अधिकारपत्र पत्रे समिती. ओके. हे एक्सक्लुडेड आणि पार्शली एक्सक्लुडेड एरिया सब कमिटी आला म्हणजे हे ट्रायबल एरिया संबंधित आहे, आदिवासी क्षेत्र संबंधित समिती आहे सर्व. ओके. जे जे की सर्वात जास्त नॉर्थ ईस्ट मध्ये आढळते आपल्याला. इथपर्यंत कॉम म्हणजे कमिटी हे करून जीवी मावळणकर. जी व्ही मावळणकर यांच्या अंतर्गत कमिटी ऑन फंक्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली संविधान सभेच्या कामकाजासंबंधी समिती होती. जी व्ही मावळणकर यांच्या अंतर्गत संविधान सभेच्या कामकाज विषयक समिती. आणि नलिनी रंजन सरकार एक्सपर्ट कमिटी ऑन फायनान्शियल प्रोव्हिजन ऑफ युनियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे फायनान्शियल प्रोव्हिजन म्हणजे आर्थिक तरतुदी संबंधी युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी. नलिनी रंजन सरकार आर्थिक तरतुदी पण दिवस चालेल. शेवटचं काय म्हणजे आणि एस के धार यांच्या अंतर्गत लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स कमिटी म्हणजे भाषावार प्रांत रचना.
ते त्यानंतर अयंगार ते बियाणे ते फक्त असं जोडेले ते याने ते एवढं मोठं आहे. ते दुसरं ये पासून जोडे अय्यंगार पहिले होऊन गेलं ना ते नाव ते ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे चेअरमॅन होते. नंतर एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के एम मुंशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव. सुरुवातीला हे बी एल चे सदस्य होते, पण काय झालं तब्येत खराब झाल्यामुळे त्यांच्या जागी एन माधवराव आले. आणि डी पी खेतान हे होते अगोदर, पण त्यांचा मृत्यू झाल्यामुळे टी कृष्णा मजा त्यांच्या बद्दल आले. ओके, आता ही सगळ्यात इम्पॉर्टंट समिती अशी होती की ड्राफ्टिंग कमिटीकडे संविधान सभेचा मसुदा तयार करायला हे दिलेलं होतं. म्हणजे भारताचं संविधान कसं असावं याच्यासाठी ही ड्राफ्टिंग कमिटी नेमलेली होती. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर म्हणजे बाकी संविधानांचा अभ्यास करून, बाकी देशांच्या संविधानाचा अभ्यास करून 1773 पासून ते 1935च्या कायद्यांचा अभ्यास करून आज सर्वांचा अभ्यास करून एक ड्राफ्ट बनवला आणि एक ड्राफ्ट बनवला आहे जो की पुढे जाऊन भारतात संविधान बनवलं. आता त्याच्यात काय होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोल असा आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. कारण जेव्हा मसुदा समितीची मीटिंग होत होती, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांना सामोरे जात होते, समोर प्रत्येक संविधान सभेतला त्यांना क्वेश्चन विचारत होता की हे प्रोव्हिजन काय घेतलं, फंडामेंटल राईट्स हे प्रोव्हिजन काय घेतलं, आता समानतेचा अधिकार हे प्रोव्हिजन काय घेतलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे हे होते की ते प्रत्येक प्रोव्हिजनला उत्तर देतो की या कारणामुळे हे प्रोव्हिजन घेतलेले आहे. आज प्रत्येक जेवढे 395 कलम आहे आणि त्याच्यात ते प्रोव्हिजन मेन्शन केलेले आहे, त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले. म्हणून हे सगळ्यात इम्पॉर्टंट कमिटी होती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांना एवढं महत्त्व दिलं जातं भारतीय संविधान स्थापन करण्यामागे. ओके, लिमिट पर्यंत शेअर
येऊ नका 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान बनवून झालेलं होतं. संविधान अडॉप्ट केलं तेव्हा संविधानात 395 कलमे, 8 शेड्यूल आणि 22 पार्ट होते. 22 भाग शेड्यूल काय म्हणतात 22 शेड्यूल हे 22 पार्ट, 8 शेड्यूल आणि 395 कलमे होते. प्रेमभर पण होते. हां प्रेमला ऑफकोर्स जास्त मध्ये याबद्दल पाहिलं आपण कधी लिहून घेतले प्रेमभर. तर 26 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर आपण कोणता डे कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून सेलिब्रेट केलं करतो. आता 26 नोव्हेंबर 1949 संविधान निर्माण झालं होतं. मग ते आपण तेव्हाच का लागू केलं नाही ते आपण ते 26 जानेवारी 1950 का लागू केलं त्याच्यात काही इम्प्लिमेंट करत नाही. 26 नोव्हेंबर 1950 काही आर्टिकल लागू केले जसे इलेक्शन संबंधी नागरिकत्व संबंधी आर्टिकल लागू केले. पण 26 नोव्हेंबर 1950 लागू करण्याच्या मागे रिझन हे होतं की 29 डिसेंबर 1929 जे लाहोर अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनात 26 जानेवारी 1930 म्हणजे अपकमिंग 26 जानेवारी 1930 हा स्वराज दिवस म्हणून साजरा केला जाणार होता. कधी 26 जानेवारी 1930. आता असं ह्या दिवसाचं महत्व म्हणून आपलं स्वातंत्र्य 15 ऑगस्टला भेटलं. पण ह्या दिवसाचं महत्व राहावं म्हणून 26 जानेवारीचं महत्व राहावं म्हणून 26 जानेवारी 1950ला संविधान इम्प्लिमेंट केलं आणि त्या दिवशी भारत रिपब्लिक झाला. रिपब्लिक म्हणजे गणराज्य. गणराज्याचा अर्थ होतो की आपला जो हेड असतो गणराज्य म्हणजे आपल्या जो राज्याचा हेड असतो. आपला राज्याचा हेड कोण आहे? प्रेसिडेंट. प्रेसिडेंट ऑफ इंडिया राष्ट्रपती हा आपल्या राज्याचा हेड आहे. तो कसा आहे निवडून दिलेला असतो जनतेमार्फत म्हणून त्याला रिपब्लिक म्हणतात. ओके त्याची निवड प्रत्यक्ष होते ना कोणाची? राष्ट्रपतीची जनतेमार्फत होती. पण आता ब्रिटनचा राजा आहे हा कसा आहे हेरिडिटरी आहे. कसा आहे हेरिडिटरी आहे. पण प्राईम मिनिस्टर कसा आहे अप्रत्यक्षपणे जनतेने निवडून दिलेला आहे. तो प्राईम मिनिस्टरची प्रेसिडेंट निवडणूक कोण करतं ते नंतर आपण त्याची निवडणूक करते MLA आणि MP जे असतात ते प्रेसिडेंटची निवडणूक करतात. पण अप्रत्यक्षपणे जनता निवडून देते ना कारण MLA आणि MP ना यांना कोणी निवडून दिलेलं आहे यांना जनतेने निवडून दिलं ना त्याच्यामुळे. आणि ब्रिटनचा जो हेड असतो ब्रिटनला रिपब्लिक नाही म्हणत का कारण तिथं हे वंश परंपरेने राजा बनतोय राजाचा असतो तो त्याच्यामुळे ब्रिटन हे रिपब्लिक नाहीये. ही पण सगळी कहाणी समजली सगळी हे लिहून घे. स्वराज्य 26 जानेवारी 1930 म्हणणार आहे. हां 26 जानेवारी 1930 डिसेंबर 1929 जेव्हा ते काँग्रेसचं जे हे झालं सेशन झालं होतं लाहोर अधिवेशन झालं होतं तर त्या लाहोर अधिवेशनात असं ठरवलं गेलं होतं की 26 जानेवारी 1930 हा दिवस आपण स्वतंत्र दिन म्हणून घोषित करू स्वराज दिवस म्हणून घोषित करू साजरा करू सेलिब्रेट करू. पण काही कारणास्तव तो केला नाही आणि 26 जानेवारी या दिवसाचं महत्व राहावं म्हणून 26 जानेवारीचं महत्व राहावं म्हणून 26 जानेवारी 1930ला कॉन्स्टिट्यूशन इम्प्लिमेंट केलं गेलं आणि त्या दिवशी आपला भारत रिपब्लिक झाला गणराज्य. 1930 ते 50 हे 50 ना कारण कॉन्स्टिट्यूशन इथं 1949 ला बनवून झालेलं होतं 26 नोव्हेंबरला. मग ते 1 महिना वेट केलं त्यांनी 2 महिने फक्त 26 जानेवारीचं महत्व राहावं म्हणून फ्युचरमध्ये. डिसेंबर ओके डिसेंबर जानेवारी दोनच ना मी तुम्हाला एवढं का याच्यात मी डिटेल म्हणून असं नाही विचारणार ते स्टुपिड क्वेश्चन विचारला किती मंत्र होते मी असं तसं विचारत. पर्यंत झालं. बरोबर आहे हे बघा
ही संविधान सभेसंबंधी काही आय फॅक्ट्स आहेत. संविधान इलेफंट अडॉप्ट केलं असं काय सिम्बॉल ऑफ कॉन्स्टिट्यूशन, कारण भारतात संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं संविधान म्हणून ओळखलं जातं. आणि आतापर्यंत असं कोणतं संविधान बनलेलं नाही की 395 कलमे म्हणून सुरुवातीलाच. अमेरिकेचे कॉन्स्टिट्यूशन पण 14 कलमे 14 एवढा मोठा डिव्हिजन आणि भारताचे 395. आणि सर बी एन राव हे कॉन्स्टिट्युशनल सल्लागार होते, ॲडवायझर. एच व्ही अय्यंगार हे सेक्रेटरी होते, सचिव. ओके. आणि एस एन मुखर्जी हे चीफ ड्राफ्टमॅन होते. ओके. एच व्ही अय्यंगार इलेफंट सिम्बॉल ऑफ कॉन्स्टिट्यूशन, सिम्बॉल चिन्ह. हा चिन्ह हा चिन्ह यासाठी की भारतात संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे. एवढ्या मोठ्या संविधानासाठी इलेफंट हे सुटेबल चिन्ह होतं. इलेफंट म्हणजे मोठा दिवस समजून घ्यायचं. लिहिलं इथपर्यंत? प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी कॅलिग्राफी ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि प्रेमबिहार. कॅलिग्राफी म्हणजे त्यांच्या हस्ताक्षरात त्यांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे. आणि नंदलाल बोस यांनी ब्युटिफाईड अँड डेकोरेटेड म्हणजे संविधान तयार झालेलं होतं, त्यांना ब्युटिफाय करायचं म्हणजे चांगल्या प्रकारे हे करायचं, डिझाईन वगैरे काढायचं. आणि त्यांनी हिंदी व्हर्जन लिहिलेलं अजून इथं कोणी नंदलाल बोस यांनी. आणि बिहोर मनोहर सिन्हा यांनी ब्युटिफाईड यांनी पण डेकोरेट केलं आणि त्याला कॅलिग्राफी डिझाईन वगैरे काढलेले. ओके. नंदलाल बोस आणि बिहोर मनोहर सिन्हा हे शांतिनिकेतनचे स्टुडंट होते. शांतिनिकेतन कोणी स्टॅब्लिश केली होती? महात्मा गांधी. शांतिनिकेतन कोण होतं? आरटी रवींद्रनाथ टागोर. शांतिनिकेतन. ओके. हे शांतिनिकेतनच्या विद्यापीठाचे स्टुडंट होते दोन, पण नंदलाल बोस आणि बिहोर मनोहर सिन्हा. इथपर्यंत दिले हे कळत नसेल आता. नाही समजलं. ओके.
इथं जेव्हा फक्त प्रेम बिहारी नारायण राय दादा लिहिलं ना त्याच्या खाली लिहा हस्ताक्षर हस्तलिखित म्हणजे संविधान हस्ताक्षरात लिहिले एवढं पण लिहिलं चालतं. स्वतःच्या हस्ताक्षरात संविधान लिहिले. आणि नंदलाल बोस यांनी ब्युटिफाईड मराठीत काय म्हणते सुंदरता डिझायनिंग डिझाईन वगैरे डिझाईन समजता मग इंग्लिश शब्द डिझायनिंग केले वगैरे. आणि हिंदी व्हर्जन लिहिलं त्यांनी. ओके बिओवर मनोहर सिंह यांनी ब्युटिफाईड तेच केलं डेकोरेशन वगैरे समजतं ना लिहिलं. शेवटचे 2 फॅक्ट्स. वसंत कृष्ण वैद्य आणि कॅलिग्राफी ऑफ हिंदी वर्जन. हिंदी वर्जन मध्ये जे हिंदी वर्जन आहे हिंदी भाषेत त्यांच्या हस्ताक्षर हिंदी भाषेमध्ये. ओके 58 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1987 नुसार हिंदीचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये ट्रान्सलेशन एक संविधान मान्य केले. ओके 58 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट याचं ट्रान्सलेशन हिंदीत मान्य कॉन्स्टिट्यूशन मान्य केलं. 1997 इथलं फक्त हे लक्षात ठेवायचं आणि इथचं प्रोव्हिजन काय काय केलं प्रोव्हिजन इयर कधी कधी विचारतात ना ते जेव्हा आपल्या रेल्वेच्या एक्झाममध्ये वगैरे विचारू शकतात ते SSCच्या एक्झाममध्ये इयर पण विचारतात. मला